पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत। मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। याच निमित्ताने नवी मुंबईत आज पंतप्रधानांची होणारी सभा आहे आणि माझ्या मागे आपण दृश्य पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात नागरिक हे या सभेसाठी येताना पाहायला मिळत आहेत। राज्याच्या कानाकोपऱ्यातनं एसटी बसेसच्या माध्यमातून त्याचबरोबर खासगी गाड्यांच्या माध्यमातून पंतप्रधानांची ही सभा या ठिकाणी होणाऱ्या सभेला या ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि आपण पाहू शकता व्यवस्थित अशी चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। मी सध्या जो उभा आहे तो या मुख्य गेटवरती उभा आहे आणि या ठिकाणाहून अवघ्या काही अंतरावरती ही सभा होणार आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा ठेवण्यात आलेला आहे। जवळपास 13,000हून अधिक पोलीस हे या ठिकाणी सभास्थळी असणार आहेत। शेकडोच्या एकरात होणारी ही सभा आणि यातून पंतप्रधान करणारे जे संबोधित करणार आहेत त्याकडे संपूर्ण खरं तर महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे। याच ठिकाणाहून अनेक जे शिलान्यास या ठिकाणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। सर्वात महत्त्वाचा हा सेतू अटल सेतू आहे। मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा हा महत्त्वाचा सेतू मानला जातो जो समुद्रात 21 किलोमीटरचा आहे आणि हा गेम चेंजर ब्रिज असण्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे एक वेगळं महत्त्व या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बसेस सेवा या सभा ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर पंतप्रधानांच्या स्वागतासाठी या ठिकाणी ठिकठिकाणी बॅनर्स हे देखील राजकीय पक्षांचे लागल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी महाराष्ट्रीयन पुणेरी ढोल हे देखील या ठिकाणी व्यवस्था ही करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकूणच आजची सभा पंतप्रधानांची ही महत्त्वाची असणार आहे आणि यातून नेमक्या कुठल्या प्रोजेक्टचा उद्घाटन आज पंतप्रधान करतायत हे पाहणं महत्त्वाचं राहत आहे। एक महत्त्वाची घोषणा ही देखील पंतप्रधानांकडून केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी अनेक मान्यवर हे उपस्थित राहतील। नुकतंच या ठिकाणी पालकमंत्री उदय सामंत हे देखील दाखल झालेले आहेत। यामुळे एकूणच थोड्याच वेळात या ठिकाणी पंतप्रधानांच्या सभेस ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होताना पाहायला मिळत आहे। अरविंद रावराणेसह मी सूरज सावंत, साम टीव्ही न्यूज, नवी मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।